तसाच निर्घुणपणा, तशीच मानसिकता आणि हत्या करण्याची पद्धत सुद्धा तशीच्या तशी। 2022 मध्ये जे श्रद्धा वालकर सोबत घडलं त्याने संपूर्ण देश हादरून गेला होता। श्रद्धाचा प्रियकर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून घरातल्याच फ्रीज मध्ये ठेवले होते। ही घटना अजूनही आपल्यातले बरेच जण विसरले सुद्धा नसतील। आणि आता पुन्हा एकदा अशीच राक्षसी वृत्तीची घटना घडली आहे बंगळुरूमध्ये। जे दिल्लीतील श्रद्धा सोबत घडलं तेच घडलंय बंगळुरूमधील महालक्ष्मी सोबत। नेमकं काय आहे हे संपूर्ण भयावह प्रकरण जाणून घेऊयात आजच्या क्राइम रिपोर्ट एपिसोडमध्ये। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट हा कार्यक्रम। 29 वर्षाची महालक्ष्मी मूळ नेपाळची रहिवाशी होती। 2019 मध्ये नेपाळच्याच हेमंत दास नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं। दोघांचं अरेंज मॅरेज झालं होतं। ते त्यांच्या संसारात सुद्धा सुखी होते, एकमेकांवर तितकंच प्रेम करत होते। नेपाळमध्ये स्थायिक असलेल्या या दाम्पत्याला त्यांचं आयुष्य अजून सुखकर जगायचं होतं, चांगलं बनवायचं होतं। म्हणून महालक्ष्मी आणि हेमंत दास बंगळुरूमध्ये शिफ्ट झाले। नवीन शहरात गेल्यावर दोघांनीही त्यांच्या संसाराची जबाबदारी स्वीकारली। त्याप्रमाणे हेमंत दास एका मोबाईलच्या दुकानात नोकरी करायला लागला, तर महालक्ष्मी सुद्धा एका चांगल्या मॉलमध्ये टीम लीडर म्हणून नोकरी करत होती। काही महिन्यांनी या दाम्पत्याला सुंदरशी मुलगी सुद्धा झाली। सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण प्रत्येक नात्यात येतात तसे काही चढ उतार या नात्यात सुद्धा येत होते। दोघांमध्ये वाद होत होते, पण 2023 नंतर हे वाद जास्तच वाढायला लागले। हे वाद एवढे विकोपाला गेले की त्या दोघांच्या नात्यात दरार पडायला सुरुवात झाली। आणि याचं मुख्य कारण ठरलं हेमंत दास आपली पत्नी महालक्ष्मीवर घेत असलेला संशय। महालक्ष्मीचं कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे असा संशय हेमंत दास महालक्ष्मीवर घेत होता। त्यामुळे या सर्व गोष्टींना कंटाळून महालक्ष्मीने नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार महालक्ष्मी बंगळुरूमध्येच राहत असलेल्या आपल्या आई आणि बहिणीच्या घरी राहू लागली। काही दिवस आईकडे राहिल्यानंतर ती एकटी एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली। महालक्ष्मीची मुलगी काही दिवस तिच्यासोबत राहत होती, पण नंतर ती मुलगी तिच्या वडिलांकडे म्हणजेच हेमंत दास यांच्याकडे राहायला गेली। महालक्ष्मी आपल्या मुलीला भेटण्यासाठी दर 10 ते 15 दिवसांनी हेमंत दास यांच्याकडे जात होती। 2 सप्टेंबर पर्यंत हे सगळं असंच सुरू होतं, पण त्या दिवसापासून महालक्ष्मीचा कोणाशीच संपर्क होत नव्हता। ना तिचा कॉल लागत होता, ना तिचा कोणाला कॉल जात होता। ती ज्या ठिकाणी राहत होती त्या घराला सुद्धा कुलूप होतं। महालक्ष्मी नक्की गेली कुठे असा प्रश्न तिच्या नातेवाईकांना पडला। पण अशातच काही दिवसांनी महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी तिच्या घर मालकांना फोन केला आणि सांगितलं की महालक्ष्मीच्या घरातून घाणेरडा वास येतोय। घर मालक लगेचच महालक्ष्मीच्या आईला फोन करतात आणि तिच्या घरातून वास येत असल्याचं सांगतात। त्यामुळे महालक्ष्मीची आई आणि बहीण 20 सप्टेंबरच्या दिवशी तिच्या राहत्या घरी जातात, पण घराला मात्र कुलूप असतं। घर बंद असून सुद्धा त्या घरातून एक उग्र वास येत होता। त्यामुळे तिथल्या सगळ्यांनाच काहीतरी संशय येऊ लागला। हे कुलूप फोडलं जातं। महालक्ष्मीची आई घरात जाते। त्या घरात त्यांना दिसतात विखुरलेले कपडे, जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेलं सामान आणि फरशीवर रक्ताचे डाग। आणि या सगळ्यात अजून एक गोष्ट बघून महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकते। त्या जमिनीवर मानवी मांसाचे तुकडे पडले होते। त्या घरात एक फ्रीज होता आणि त्या फ्रीज मध्ये होती महालक्ष्मी, ते सुद्धा 59 तुकड्यांमध्ये। लगेचच पोलिसांना या सगळ्याबद्दल कळवलं जातं। पोलीस घटनास्थळी पोहोचतात, ते सुद्धा हे सर्व पाहून हादरून जातात। ही घटना निर्घुण होती, अमानवी होती। एखादा सायको किलरच हे सगळं कृत्य करू शकतो। त्यामुळे बंगळुरूच्या फॉरेन्सिक टीमला तिथे बोलवलं जातं। गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा स्टाफ आहे, पोस्टमॉर्टम टीम सुद्धा तिथे पोहोचली जाते। या सगळ्यांनी मिळून या घडलेल्या भयानक घटनेचा तपास करायला सुरुवात केली। जे पुरावे तिथे होते ते सगळे ताब्यात घेतले गेले। पोस्टमॉर्टम टीमने ते मांसाचे तुकडे सुद्धा कलेक्ट केले आणि पुढील तपासासाठी नेले। ते शरीराचे तुकडे हे महालक्ष्मीचेच होते हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सिद्ध झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळावरून बेडवर पडलेला फोन सुद्धा ताब्यात घेतला होता। तो फोन महालक्ष्मीचा होता।
त्या फोनचा कॉल डेटा जेव्हा तपासला तेव्हा शेवटचा कॉल हा 2 सप्टेंबरच्या दिवशी झाला होता. त्यानंतर हा फोन बंद होता. त्यामुळे ही हत्या 2 ते 3 सप्टेंबरच्या दिवशी घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या बाबतीत महालक्ष्मीचा नवरा हेमंत दास याची चौकशी केली असता त्याने सांगितलं की महालक्ष्मीचे अशरफ नावाच्या व्यक्तीशी संबंध होते. तिचं त्याच्याशी अफेअर सुरू होतं आणि त्यानेच तिचा खून केला असावा असा संशय महालक्ष्मीचा पती हेमंत दास याने व्यक्त केला. अशरफ हा उत्तराखंड राज्यातील असून मी काही महिन्यांपूर्वी अशरफच्या विरोधात नेलमंगला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्याला बंगळुरूत येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता, पण त्यानंतर तो कुठे गेला याची मला माहिती नव्हती. महालक्ष्मी आणि त्याचं प्रेम प्रकरण असल्याचं समजल्यानंतर मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मला संशय नाही तर खात्री आहे की त्यानेच महालक्ष्मी बरोबर काही बरं वाईट केलं असावं. मी 2023 मध्ये मला त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर महालक्ष्मीने मला अशरफ बद्दल कळू दिलं नाही. मीही तिच्या रोज संपर्कात नव्हतो असंही हेमंत दास यांनी म्हटलंय. यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासला असता हत्येच्या दिवशी 2 व्यक्ती स्कूटीवरून रात्री महालक्ष्मीच्या घरी आलेले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. हेमंत दासने सांगितल्यानुसार पोलिसांना अशरफवर संशय होता, पण महालक्ष्मी ज्या मॉलमध्ये काम करत होती तिथला मॅनेजर आणि इतर 2 सहकाऱ्यांवर सुद्धा पोलिसांना संशय होता. त्यानुसार या संशयित व्यक्तींची चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली. त्यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता एका व्यक्तीचं नाव समोर आलं. ते नाव होतं मुक्तिरंजन रॉय. मॉलमध्ये मुक्तिरंजन हा महालक्ष्मीचा सहकारी होता. झालेल्या हत्याकांडानंतर तो फरार असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. त्यानुसार पोलीस त्याला फोनवरून ट्रेस करत होते. तो ओडिशामध्ये राहत होता, पण पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच मुख्य आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील आरोपीच्या राहत्या गावात त्याने एका झाडाला लटकावून घेत आत्महत्या केली होती आणि त्याच ठिकाणी पोलिसांना सापडली एक डायरी, ज्यामध्ये लिहिलं होतं महालक्ष्मीच्या हत्येची कबुली आणि त्याचं कारण. ज्या डायरीमध्ये मुक्तिरंजन रॉयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. आम्ही दोघं एकत्र काम करत होतो, पण आमच्या दुसऱ्या व्यक्तींसोबत असलेल्या नात्यांमुळे भरपूर वाद होत होते आणि याच वादाच्या रागातून महालक्ष्मीची हत्या केली असं त्या डायरीमध्ये लिहिलं गेलं होतं. सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे त्या 2 व्यक्तींमधील एक व्यक्ती म्हणजेच मुख्य आरोपी मुक्तिरंजन रॉय याने तर आत्महत्या केली होती, पण दुसरा व्यक्ती नेमका कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना जितकी निर्घुण आहे तेवढीच गुंतागुंतीची सुद्धा आहे. महालक्ष्मीची अशा प्रकारे हत्या करणारा तो दुसरा व्यक्ती नक्की कोण आणि त्याचा या सर्वाशी काय संबंध होता हे सगळं उघड झाल्यावर या हत्याकांडाला अजून एक भयानक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच या हत्येमागचा खरा चेहरा आपल्या समोर येईल. तत्पूर्वी आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये हेच थांबूया. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.